बांधकाम कामगार योजनेत खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांना डावलून विशिष्ट राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लाभ दिला जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने 20 मे रोजी जिल्हा सहकारी कामगार अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घेतला। जिल्हा प्रमुख संतोष देवरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या कामकाजावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले। संपूर्ण महाराष्ट्रात कामगार मंडळाची अधिकृत वेबसाईट बंद असताना केवळ खामगावमध्येच नोंदणी प्रक्रिया सुरू कशी राहते असा सवाल करण्यात आला। सामान्य कामगारांचे अर्ज किरकोळ त्रुटी दाखवून नामंजूर केले जातात, मात्र एजंट मार्फत आणि कथित चिरीमिरी दिल्यास कामे तात्काळ मंजूर होत असल्याचा आरोपही करण्यात आला। जुन्या लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती, हॉस्पिटल बिल मंजुरीसाठी पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा दावा शिवसेनेने केला। कामगारांसाठी असलेल्या जाचकअटी शिथिल कराव्यात, ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट 24 तास सुरू ठेवावी, एजंटगिरी, लाचखोरी तातडीने बंद करावी, बुलढाणा जिल्ह्यातील कामगार नोंदणी प्रक्रिया पूर्ववत सुरू करावी अशा मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात अमोल अंधारे, राजेंद्र बघे, रामा पाटील थारकर, सचिन विटे, ज्ञानेश्वर पाटील फरफट, मंगेश काळे, परमेश्वर घोरपडे, झुमम वाबरे, मंगेश वानखडे, संतोष पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि बांधकाम कामगार सहभागी झाले।